नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. हे नाथ, शिवांचे धनुष्य मोडणारा कुणी तुमचा दासच असणार. काय आज्ञा आहे, मला का नाही विचारत? हे ऐकून क्रुद्ध मुनी रागारागाने म्हणाले, जो सेवेचे काम करतो तो सेवक असतो. शत्रूसारखे काम केल्यावर युद्धच केले पाहिजे. हे रामा, ऐक. ज्याने शिवांचे धनुष्य मोडून टाकले तो सहस्त्र अर्जुनासारखा माझा शत्रू होय. ज्याने हे केले आहे त्याने या समाजातून बाजूला व्हावे, नाहीतर सर्व राजे मारले जातील. मुनींचे बोलणे ऐकून लक्ष्मणाने स्मित केले आणि परशुरामांचा अपमान करण्यासाठी तो म्हणाला, महाराज, लहानपणी आम्ही अशा पुष्कळशा धनुकल्या मोडल्या आहेत, परंतु तेव्हा तुम्ही कधी असे रागवला नाहीत. या धनुष्याबद्दल तुम्हाला एवढी ममता का वाटते? हे ऐकून भृगुवंशाला ध्वजास्वरूप असलेले परशुराम तावातावाने बोलू लागले, अरे राजपुत्रा, कालाला वश झाल्यामुळे तुला बोलण्याची सुद्धा शुद्ध उरली नाही. साऱ्या जगात प्रसिद्ध असलेले शिवांचे धनुष्य काय धनुकलीप्रमाणे आहे? लक्ष्मण हसत म्हणाला, हे देवा ऐका, आमच्या लेखी सर्व धनुष्ये एकसारखीच आहेत. जुने धनुष्य मोडले त्यात हानी लाभ कसला? श्री रामचंद्रांना हे नवीन असल्याचे वाटले होते, मग स्पर्श करताच हे मोडून गेले. यात श्री रघुनाथांचा काय दोष? मुनी, तुम्ही विनाकारण का रागवता? परशुरामांनी आपल्या कुऱ्हाडीकडे पाहत म्हणले, अरे दुष्टा, तू माझा स्वभाव ऐकलेला नाहीस. तुला मी बालक समजून मारत नाही. अरे मूर्खा, तू मला फक्त मुनी समजतोस काय? मी बालब्रह्मचारी आणि अत्यंत क्रोधी आहे. क्षत्रिय कुलाचा शत्रू म्हणून मी जगात विख्यात आहे. आपल्या बाहुबलाने मी पृथ्वी राजरहित केली आहे आणि पुष्कळ वेळा ती ब्राह्मणांना दान दिलेली आहे. हे राजकुमारा, सहस्त्र बाहूच्या भुजा तोडून टाकणारी ही माझी कुऱ्हाड बघ. अरे राजबालका, तू आपल्या मात्यापित्यांना काळजीत पाडू नकोस. माझा परशु भयानक आहे. हा गर्भातील मुलांचाही नाश करणारा आहे. लक्ष्मण हसत हसत कोमलवाणीने म्हणाला, अहो मुनीश्वर, तुम्ही स्वतःला फार मोठे योद्धे समजता. वारंवार मला परशुचा धाक दाखवित आहात. फुंकर मारून पर्वत उडवू पाहत आहात. येथे कोणी बोट दाखवताच मरून जाणारे काही एखादे कच्चे फळ नाही. तुमचा परशु व धनुष्यबाण पाहूनच मी काहीशा अभिमानाने बोललो आहे. भृगुवंशी समजून व यज्ञोपवीत पाहून तुम्ही जे काही बोलत आहात ते मी राग आवरून सहन करीत आहे. देव, ब्राह्मण, भगवंताचे भक्त आणि गाय यांच्यावर आमच्या कुळामध्ये कुणी वीरता दाखवत नाही, कारण यांना मारल्यामुळे पाप लागते आणि यांच्याकडून पराजित झाल्यावर अपकीर्ती होते. म्हणून तुम्ही मारले तरी तुमच्या पाया पडले पाहिजे. तुमचे एक एक वचन कोट्यवधी वज्रांसारखे कठोर आहे. मग त्याच्यासमोर धनुष्यबाण व परशु तुम्ही विनाकारणच धारण करता. ते धनुष्यबाण व परशु पाहून मी काही अनुचित बोललो असेल तर हे धीर महामुनी क्षमा करा. हे ऐकून भृगुवंशरत्न परशुराम क्रोधाने गंभीरवाणीने म्हणाले, हे विश्वामित्रा, ऐक. हा बालक मोठा दुष्टबुद्धीचा व कुटील आहे. काळाला वश होऊन हा आपल्या कुळाचा घात करू पाहत आहे. हा सूर्यवंशी रूपी पूर्णचंद्राला कलंक आहे. हा मोठा उर्मट, मूर्ख व उद्धट आहे. आता या क्षणी हा मृत्यूचा घास बनेल. मी हे अगदी ओरडून सांगतो. जर याला वाचवायचे असेल तर माझा प्रताप, बल आणि क्रोध हे सांगून याला अडवा. लक्ष्मण म्हणाला, हे मुनी, तुमची कीर्ती तुम्ही असताना दुसरा कोण सांगू शकेल? तुम्ही स्वतःच्या तोंडानेच आपली कृत्ये अनेक वेळा अनेक तऱ्हेने सांगितलेली आहेत. एवढ्यावरही समाधान झाले नसेल तर आणखी काही सांगा. आपला राग आवरून उद्वेग सहन करू नका. तुम्ही वीरतेचे व्रत धारण करणारे, धैर्यवान आणि क्षोभरहित आहात. शिव्या देणे तुम्हाला शोभत नाही. शूरवीर हे युद्धात पराक्रम करतात. तो शब्दांनी सांगून दुसऱ्याला पटवून देत नाहीत. शत्रू युद्धामध्ये आल्यावर भित्रे लोकच फुशारकी मारू पाहतात. तुम्ही जणू काळाला हाक मारून वारंवार त्याला माझ्यासाठी बोलवीत आहात. लक्ष्मणाचे कठोर शब्द ऐकताच परशुरामांनी आपला भयंकर परशु परजून हात उगारला. ते म्हणाले, आता मला कोणी दोष देऊ नका. हा खवचट बोलणारा बालक ठार मारण्याच्या योग्यतेचाच आहे. याला लहान समजून मी आत्तापर्यंत वाचविले, परंतु आता हा खरोखरच मरायलाच आला आहे. विश्वामित्रा म्हणाले, अपराधाची क्षमा असावी. साधुजन बालकांचे दोष किंवा गुण पाहत नाहीत. परशुराम म्हणाले, तीक्ष्ण धारेचा परशु, मी निर्दय व क्रोधी आणि हा गुरुद्रोही आणि अपराधी माझ्यासमोर उत्तर देत आहे. तरीही मी याला न मारता सोडून देऊ? विश्वामित्रा, हे फक्त तुमच्या प्रेमामुळे, नाहीतर या कठोर
कुठाराने कापून काढून अल्पप्रयासाने मी आपल्या शिवगुरूंच्या ऋणातून मुक्त झालो असतो. विश्वामित्रा मनातल्या मनात हसून म्हणाले, मुनींना सर्वत्र हिरवे हिरवेच दिसत आहे. अर्थात सर्वत्र विजयी झाल्यामुळे हे श्रीराम लक्ष्मणांना सामान्य क्षत्रिय समजत आहेत, परंतु हे पोलादी खड्ग आहेत. उसाच्या रसाची खांड साखर नाही. मुनी अजूनही अजाण आहेत. यांचा प्रभाव त्यांना समजला नाही. आजच्यासाठी धन्यवाद.